उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म. नमस्कार. आज आपण पाहतोय कांदा लसूण न वापरता मुगाचं बिरडं. हिरव्या मुगाला छान मोड आणून घेतलेत आणि नंतर याची सगळी सालं काढून घेतलीत. पहा मस्त छान मोड आलेले मूग. मुगासाठी आपण वाटण तयार करून घेऊया. इथे मी सुकं खोबरं वापरले, तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी सुद्धा चालेल. खोबऱ्याचे छोटे तुकडे करून घेतलेत, 1 इंच आल्याचे तुकडे आणि थोडा कढीपत्ता हे बारीक वाटून घेतले. फोडणीसाठी 2 चमचे तेल गरम केले. याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं छान तडतडलं की 10-12 कढीपत्त्याची पानं, थोडासा हिंग घालायचे आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत. टोमॅटो तेलात छान परतून घ्यायचे. टोमॅटो शिजत आला की मग याच्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतले ते वाटण घालूया. हे वाटण तेलावर छान परतून घ्यायचे, अगदी कोरडं होईपर्यंत याला परतून घ्यायचे, म्हणजे भाजीला रंग छान येतो. याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालतीये, 2 चमचा तिखट, घरात जे आपण तिखट वापरतो ते कुठलंही घातलं तरी चालेल, आणि 1 छोटा चमचा धने पावडर. हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. वाटणही छान आता कोरडं झालंय. आता आपण जे मूग निवडून घेतलेत ते सगळे याच्यामध्ये घालून घेतीये. हे मोड आलेल्या मुगाचं बिरडं चवीला अगदी छान लागतं. हे छान आता परतून घ्यायचे, वाटणामध्ये मिक्स करायचे आणि मग याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालून याला एकदम मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला किती हवं आहे तसं पाणी घालायचं आहे. मी 1 मिक्सरचं भांडं भरून पाणी घातले. याला छान उकळी आली आहे. आता याच्यावर झाकण ठेवते आहे. गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि झाकणावर पाणी ठेवून 15 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटात हे बिरडं छान शिजतं. छान शिजले. हे मुगाचं बिरडं गरम गरम भाताबरोबर, पोळी, भाकरी कशाबरोबरही छान लागतं. आपल्याला किती हवं आहे त्याप्रमाणे याचा रस्सा करायचा आहे. हे मी नैवेद्यासाठी म्हणून बिन कांदा लसणाचं केलं आहे. इथे कांदा लसूण घालूनही खूप छान होतं. आणि इथे मी टोमॅटो वापरला आहे म्हणून कोकम नाही वापरला. जेव्हा कांदा लसूण घालून करतो तेव्हा त्याच्यामध्ये नक्की कोकम घालायचं, याची चव खूप छान लागते. रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा. धन्यवाद.